अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि तुम्ही सर्वांनी मला तुम्ही सगळे मला खूप सहकार्य करता, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, अरुणाज रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपल्याला एकदम साधा सोपा पदार्थ बनवायचा आहे. खारी टाईप म्हणजे आपल्याला चिरोटे बनवायचे. चिरोटे बनवायला बघा, घरात आपल्या मैदा असतो, मीठ लागतं, म्हणजे अगदी थोडक्या वस्तूत आणि एक झटपट 10 ते 15 मिनटात होऊन जातात. तर आपण आज बनवणार आहोत चिरोटे. मस्त अशी चिरोट्याची रेसिपी लहान मुलांना पण खूप आवडतं आणि आपण त्यात काय काय टिप्स आहेत त्या पण बघूयात. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला व्हिडिओ ऐकल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला सुरुवात करूया आपण चिरोटे करायला. इथे बघा, आपल्याला चिरोट्यासाठी काय काय अगदी काही साहित्य, खूप कमी साहित्य लागते चिरोटेला. आणि तर बघा, इथे मी ही 1 वाटी मैदा घेतला, म्हणजे एक पाव पीठ आहे. तर अशा 2 वाट्या मैदा घेणार आहे मी, म्हणजे अर्धा किलो मैदा होईल आपला. आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, मीठ घेतलं आहे. आणि बघा, आपल्याला डालडा पण लागणार आहे. मी तूप नाही वापरलेलं, तर डालडा घेतलेला आहे बघा, जेमिनी डालडा घेतलेला आहे. तरी ते मी एवढीच पिठी साखर घेतली. आणि तुम्हाला आपण जेव्हा चिरोटे तळतो ना, तेव्हा आपल्याला चिरोट्यावर टाकायला पिठी साखर लागते. किंवा तुम्हाला जर पाक करून त्यात चिरोटे टाकायचे असते तरी चालेल. मग पाकासाठी तुम्हाला समजा तुम्ही 1 पाव मैदा घेतला असला तर त्याला अर्धा किलो साखर तुम्हाला लागेल आणि 250 ग्रॅम पाणी, या प्रमाणात तुम्हाला पाक तयार करायचा आहे. तर आपल्याला इथे मला पाक करायचा नाही, त्यामुळं मी चिरोटे तळून झाल्यावर ही पिठी साखरच त्यावर लावून घेणार आहे. डालडा गरम करून घ्यायचा एकदम. आणि आता आपण मैदा घेऊया मळायला. 1 वाटी याच्यात टाकतोय आणि अजून 1 वाटी घेते, बरोबर अर्धा किलो मैदा होतो. मग तर अर्धा किलोसाठी बघा, आपल्याला फक्त 50 ग्रॅम त्यात मोहन टाकायचे. मीठ आपल्या चवीनुसार टाका. 50 ग्रॅम मोहन टाकूयात. इथे आपण अर्धा किलोसाठी आवडीनुसार मीठ टाकूयात. तरी पण साधारणतः जास्त मीठ नाही लागत, अगदी 10-15-20 म्हणजे 15-20 ग्रॅम मीठ आपल्याला भरपूर होतं. तर इथे बघा, आपण त्याला डालड्याचं मोहन घालणार आहे. अगदी 25 ते 30 ग्रॅम फक्त आपल्याला डालडा वापरायचा. इथे पीठ मिक्स करून घ्यायचे चांगलं, त्याचं डालड्याला चोळून घ्यायचं सगळं पीठ. इथे बघा, आता आपण चांगलं तूप त्याला चोळून घेतले. डालडा म्हणजे मी डालडा वापरला आहे. तर आपण घट्ट मळून घ्यायचं आहे बघा, पातळ किंवा सैलसर नाही मळायचं, घट्ट मळायचं चांगलं. घट्ट असा आपला गोळा मळून झाला बघा. आता त्याला 5 ते 10 मिनिट आपण भिजून देऊ, तोपर्यंत आपण साठा बनवून घेऊया. इथे बघा, आपण साठा बनवून घेऊ. घट्ट नाही करायचं आहे, थोडा पातळ करायचा आहे आपल्याला. तूप लागल्यावर आपण अजून टाकू द्या. हे पहा, कॉर्नफ्लॉवरचा आणि डालड्याचा आपण असा साठा बनवून घेतला आहे बघा. असा पातळसर बनवायचा आहे बघा, एकदम पातळसर आहे. आता आपण पोळ्या लाटून घेऊया. हे बघा, अशा आपण पोळ्या लाटून घेऊ एकसारख्या. आणि ह्या पातळ पोळ्या लाटायच्या, अगदी जाड नाही लाटायच्या. अशा प्रकारे आपण सगळ्या पोळ्या लाटून घेऊयात. तर पहा, आपण अशा प्रकारे सगळ्या पोळ्या लाटून घेतल्यात. आता आपण त्याला साठा लावून घेऊ. याला जरा म्हणजे जाडसर साठा लावायचा एकदम बघा. साठाला तेव्हा कॉर्नफ्लॉवर नसतं, तुम्ही मैद्याचा केला तरीही चालेल, कारण मैद्याच्या साठ्याने पण छानच होतात चिरोटे. बघा, आपण इथे सगळ्याला साठा लावून घेतलाय. अशा प्रकारे आपण एकावर एक 3 पोळ्या टाकायच्यात आणि त्याला साठा लावून घ्यायचा.
अशा प्रकारे आपण साठा लावला आहे. आता याची अगदी बारीक अर्ध्या इंचावर घडी घालायची बघा. अगदी झटपट होणारी रेसिपी, पटकन होती आणि नक्की करून बघा. असल्या गोष्टी लहान मुलांना खूप आवडतात. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक करा. हे बघा, आता याला आपण छोटे छोटे आकारात कट करून घ्यायचे बघा. असं सगळं आपण कट करून घेऊ. हे बघा, बोटाने असं थोडं दाबून घ्यायचं आणि थोडंसं हलक्या हाताने एकदम असं लाटून घ्यायचं बघा. थोडं थोडं अशा पद्धतीने बघा त्याला लाटून घ्यायचं, असं तिरकस थोडंसं. तरी ते बघा अशा प्रकारे आपण चिरोटे करून घेतले. आता मी त्याकडे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल तापलेलं आहे. तर आपण हे सगळे चिरोटे आता तळून घेऊयात. बघा, सारखे तळताना आहे ना, सारखे असं एकदम खालीवर करत राहायचं, म्हणजे आतून बाहेरून छान भाजतात. आणि लहान मुलांना बघा रोज भाजी चपाती न्यायला कंटाळा येतो वेगळा काहीतरी म्हणून तुम्ही टिफिनला सुद्धा हे चिरोटे देऊ शकता. खारीसारखे कुरकुरीत असतात ते आणि मस्त लागतात. बघा, असे खारीसारखे लेअर सुटलेले दिसत असतील तुम्हाला. मस्त असे खारीसारखेच झाले. आपण त्याला काढून घेऊया ताटात आता आणि अशा पद्धतीने सगळे तळून घेऊ आपण. तर इथे बघा खारीसारखे मस्त आपले चिरोटे रेडी झालेले आहेत. आता आपण त्यावर थोडी पिठी साखर टाकणार आहोत. तुम्ही पाक पण, मी मगाशीच सांगितलं, तुम्ही पाक पण करून घेऊ शकता. खालीवर करून घ्यायला हे तुम्ही कमीत कमी 8-15 दिवसासाठी वापरू शकता. खराब होत नाही, काही नाही. तुम्हाला जास्त पिठी साखर हवी असेल तर जास्त पण तुम्ही टाकू शकता. तरी ते बघा मस्त असे आपले चिरोटे रेडी झालेले आहेत. बघा इथं मस्त असे आपले चिरोटे तयार झालेत. खारीसारखे एकदम कुरकुरीत झालेत. तुम्ही ही रेसिपी आपली नक्की ट्राय करा. खूप मस्त असे चिरोटे झालेत. लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता. आणि तुम्हाला त्याच्यात पाक करायचा असेल तर पाकही करून त्यात तुम्ही बुडवून ठेवू शकता. तर बघा, तुम्हाला चिरोटे जर आवडले असेल, नक्कीच आवडेल. आणि आवडले असेल तर कसे झालेत मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा. धन्यवाद.